बांधव आणि भगिनींचा माफी मागतो, उशीर झाला. पण सर्वप्रथम आपण सगळे आलात, तुमचे खूप खूप आभार. MPCBच्या वतीने, आमचे सगळे अधिकारी वर्गांच्या वतीने तुमचे आभार. आपण सगळे इथे उपस्थित राहिलात. आज खरं म्हणजे तर आपल्याशी चर्चा करण्यासाठीच या ठिकाणी मी उपस्थित आहे. आज काही दृष्टिकोनातून आज आपण इथे भेटतोय. थोडक्यात माहिती फक्त द्यायची आहे. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये एक प्लास्टिक रिसायकलिंग असोसिएशनने एक मोठं एक्झिबिशन भरवलेलं. जगभरातल्या टेक्नॉलॉजीज त्या ठिकाणी आपल्याला तिथे पाहायला मिळालेलं. आणि त्याच अनुषंगाने पुढे अजून पूर्ण महाराष्ट्रभर जो प्लास्टिक असो किंवा इतर रिसायकलिंगच्या गोष्टी असो, ह्याच्यावर भर देण्यासाठी आपण एक रिसायकलिंग शो अशी एक सिरीज सुरू केलेली आहे. त्या शोच्या माध्यमातून आपण पुण्यामध्ये त्याचं पहिलं सत्र आज इथे पार पडतंय. तसे अजून 3 सत्र हे होणार आहेत. नाशिक, रत्नागिरी आणि अजून कुठलं होतं चौथं? अजून एक चौथं सत्र पार पडणार आहे. तर ह्या सत्रामध्ये आज पुण्यामध्ये जे सत्र पार पडते, तर बहुतांश आपण आपल्या पुण्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. त्याचबरोबर IT इंडस्ट्री ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण ह्या इंडस्ट्रीला जेव्हा आपण प्रोत्साहन देतो MPCBच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून, त्याचा जो वेस्ट जो जनरेट होतं, त्याच्यातून काय ऑपॉर्च्युनिटीज युवा पिढीना आणि जगभरामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत सर्क्युलर इकॉनॉमीसाठी, ते या सत्रातून त्याचं मार्गदर्शन एक्सपर्ट्स करणार आहेत. आणि जसं मी म्हणालो की ई-वेस्ट हा अजूनही दुर्लक्षित आहे. पण आत्ताच मी ज्या सत्रामध्ये होतो, तर पुण्यामध्ये वर्षाला 24,000 मेट्रिक टन एवढा ई-वेस्ट जनरेट होतो. पण त्याची विल्हेवाट कशी लावायची, त्याच्यातून काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, या गोष्टीचा या सत्रातून आपल्याला लोकांपर्यंत तो मेसेज जाणार आहे. त्याचबरोबर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतून जो वेस्ट जनरेट होतो, मग ते स्पेअर पार्ट्स असो किंवा मग टायर असो किंवा इतर गोष्टी असो, त्याची सुद्धा माहिती या सत्रातून दिली जाणार आहे. आणि या सत्रामध्ये अनेक एक्सपर्ट्स आहेत. NGO सुद्धा आहेत, कॉलेजमधली मुलं सुद्धा आहेत, इंडस्ट्री एक्सपर्ट सुद्धा आहेत, पॉलिसी एक्सपर्ट सुद्धा आहेत. म्हणजे राज्य शासन, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि हे जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत, ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन अजून आपल्या राज्यामध्ये असे रिसायकलिंगसाठी काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि काय सुधारणा पॉलिसीमध्ये पण करायची गरज आहे, त्याच्यासाठी हा एक महत्त्वाचा सत्र आज पुण्यामध्ये पहिला सत्र पार पडतोय. जसे मी म्हणालो की असे अजून 3 सत्र राज्यभरामध्ये आयोजित केले जातील. MPCB आणि भारत रिसायकलिंग शो आणि PRS इंडिया ह्या तिघांचेही संलग्न हा शो पूर्ण राज्यभर होणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनेकदा पुण्यात जसं मुंबईमध्ये जसं एअर क्वालिटी संदर्भात जो प्रश्न उपस्थित होतो, तर तसे मुंबईचे जे RMC प्लांट होल्डर आहेत किंवा मग क्रेडाई आहेत, डेव्हलपर आहेत, यांच्याशी वारंवार आमचे इंटरॅक्शन होत असतात. पण जेव्हा कधी मी पुण्याला आलेलो आहे, तेव्हा असेच जे स्टेक होल्डर्स असतील, मग RMC स्टेक होल्डर्स असतील, इंडस्ट्री असोसिएशन असतील किंवा मग NGOज असतील, यांच्याशी हे इंटरॅक्शन आणि चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. बरेचदा काय होतं की आम्ही एका ऑफिसमध्ये असतो आणि तिथून कुठल्या पॉलिसी आम्ही डिराईव्ह करत नाही. आमचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी रेग्युलर चर्चा होत असते. पण जेव्हा 1 to 1 जे स्टेक होल्डर्स आहेत, मग RMC असो किंवा मग क्रेडाई असो किंवा मग MCI असो किंवा नारडको असो किंवा कोणी असो किंवा मग इंडस्ट्री असोसिएशन असो, त्यांच्याशी स्टेक होल्डर्सशी चर्चा करून त्यांना अडीअडचणी कुठे येतात, मग ते पॉलिसी रिलेटेड असो, नवीन टेक्नॉलॉजी असो किंवा आमच्याकडून अजून काही मदत, त्यांच्या पोल्युशन कमी करण्यासाठी आणि पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी अशीच एक मीटिंग या ठिकाणी RMCचे वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत एक मीटिंग झाली. आम्ही 17 ऑक्टोबरला एक नवीन गाईडलाईन्स प्रस्तुत केलेल्या. 17 ऑक्टोबरच्या प्रमाणे त्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन हे अजून झालंय की नाही झालंय, हे आम्ही त्यांना एक जाब प्रश्न विचारला. बरेच ठिकाणी ते पालन झालेलं आहे, बरेच ठिकाणी अजून पालन झालं नाही आहे. तर त्याच्यामध्ये त्यांची एक अडचण होती की महानगरपालिकेची जी परवानगी लागते, ती परवानगी त्यांना वेळेत भेटत नाही अजून. पण त्या अनुषंगाने आमचे पुण्याचे रिजनल ऑफिसर हे महानगरपालिकेशी कॉन्टॅक्ट करून त्यांना परवानगी लवकर मिळेल त्याच्यावर सुद्धा काम करतील. आणि
अनेक असे पोल्युशन कसं कंट्रोलमध्ये ठेवता येईल पुणे शहरामध्ये, त्या अनुषंगाने ती एक बैठक पार पडली. दुसरा एक बरेच दिवस एक बातमी आलेली, म्हणजे आपण विचारायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की बारामतीला तुम्ही पुण्याचं ऑफिस हलवलेलं आहे, मग इकडच्या लोकांना त्रास होईल, तर त्याचा मी थोडा एक खुलासा करतो. आज MPCB बोर्डामध्ये आमचे जे अधिकारी आहेत ह्यांची संख्या दुप्पट नाही 3 पट वाढणार आहे. ही जेव्हा संख्या म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांची संख्या आकृतीबंध राज्य शासनाने मंजूर केलेलं आहे, भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मग ही वाढती अधिकाऱ्यांची संख्या ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे, फक्त पुण्यामध्ये नाही. तर ती लक्षात ठेवून हे नवीन ऑफिसेस करण्याचं हे प्लॅनिंग आत्तापासून आम्ही पुण्यामधून सुरुवात केलेली आहे, मुंबईमधून सुरुवात केलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर MPCBच्या ऑफिसेसचं जाळं हे पूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. तर जर पुण्याचा विषय घेतला, आपण पुणे रिजनल ऑफिसचा विषय घेतला, आज चाकण MIDC आणि बारामतीमध्ये जे MIDCs आहेत ह्या सगळ्यांना दररोज म्हणजे जे काय त्यांना अडीअडचणी असतील, म्हणजे नागरिक असतील, इंडस्ट्रीज असतील, ह्यांना पुण्याला यावं लागतं, म्हणजे त्यांना दिवसभर तो प्रवास करायला लागायचा. म्हणून त्या अनुषंगाने आज बारामतीचं जे रिजनल ऑफिस आहे, म्हणजे सब रिजनल ऑफिस, आज पुणे शहराचं ऑफिस हे पुण्यातच आहे, पुण्याचं हेड ऑफिस हे पुण्यातच आहे, जिथे होतं तिथेच आहे, MIDCच्या त्या बिल्डिंगमध्येच आहे. पण तिकडे जे सब रिजनल ऑफिसर जे बसायचे, ज्यांचा एरिया होता बारामती आणि तिकडचा भाग, तर त्यांचं ऑफिस आपण बारामतीमध्ये शिफ्ट केलेलं. म्हणजे तिकडच्या लोकांना पुण्याला यायची गरज नाही आहे, तिकडच्या नागरिकांना, तिकडच्या इंडस्ट्रीजना ह्यांना पुण्याला यायची गरज नाही आहे. असं ते यायची गरजच नाही आहे, आमचं पूर्ण सिस्टम हे 100% ऑनलाईन आहे. त्याच पद्धतीने चाकणमध्ये जी दुसरं सब रिजनल ऑफिसर आहे तेही काही दिवसामध्ये चाकणमध्ये सुद्धा हलवण्यात येणार आहे. पण हे करत असताना जे पुण्याचं जे मेन हेड ऑफिस आहे हे पुण्यामध्येच आहे, आणि पुण्याचे जे रिजनल ऑफिसर आहेत ह्यांची जबाबदारी बारामतीची सुद्धा आहे आणि चाकणची सुद्धा आहे. जसं आता आपण म्हणू की आता एक पंतप्रधान मोदी साहेब हे फक्त दिल्लीमध्येच आहे, पण त्यांचे काही जे आपण खासदार असतील, इतर असतील, हे त्यांच्या विभागात त्यांचं ऑफिस असतं. त्याच पद्धतीने आज पुण्याचं रिजनल ऑफिस, त्यांचे पुण्याचे RO आहेत, हे पुण्यामध्येच बसणार आहेत. लोकांचा जो गैरसमज झालेला की इकडचं ऑफिस बंद केलेलं आहे, तसं काही झालेलं नाहीये. जर लोकांना काही पुण्याच्या ज्या व्यथा मांडायच्या आहेत याच्यासाठी पुण्यामध्ये हेड ऑफिस आहे आणि इतर जे ऑफिसेस आहेत हे सब रिजनल ऑफिसेस आहेत. तर हा एक खुलासा मी आपल्यासमोर करतो. जे ती बरीचशी थोडी बातमी झालेली, तर आमचे PROने सांगितलं की आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण पत्रकारांशी तो संवाद करू आणि तेव्हा आपण त्याच्यावर खुलासा देऊ. तर असे हे 2-3 विषय आज पुण्यामध्ये आहेत. आज एक आपण विचारायच्या अगोदरच मी सांगतो, आज एक बातमी सुद्धा आलेली आहे, जे मुळा मुठाचं जे आय थिंक हिंदुस्तान टाइम्सची बातमी आहे, आय थिंक सो. तर त्याच्यामध्ये MPCBला सुद्धा राज्य शासनाने कोर्टाने सांगितलेले आदेश दिलेले आहेत, आणि त्याचबरोबर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंट आहे की त्याचं ऑडिट करण्यासाठी. त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. तो ऑडिट झाला की आम्ही ती जी बोर्ड आहे त्यांना ती ऑडिटची माहिती त्यांना देऊ. बेसिकली एक कंप्लेंट होती, त्या कंप्लेंटच्या अनुषंगाने त्यांना वाटतं की कुठेतरी एन्व्हायरमेंटचं डिस्ट्रक्शन झालेलं आहे, एन्व्हायरमेंटची काळजी घेतली नाही आहे, त्या अनुषंगाने ते आम्हाला फक्त ऑडिट करायला सांगितलं आहे. आता खरं म्हणजे जी एजन्सी मुळा मुठाचं पूर्ण रिज्युनेशन करते, त्याच एजन्सीने, त्याच कन्सल्टंटनी गुजरातमध्ये जे साबरमती रिव्हरफ्रंट आहे हे त्यांनीच केलेलं आहे. आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आज साबरमती रिव्हरफ्रंटची त्याची कायापालट कशी झालेली आहे. म्हणून मला खात्री आहे की ज्या पद्धतीने साबरमती रिव्हरफ्रंट गुजरातमध्ये आपण त्याचा कायापालट होताना पाहिलेला आहे, त्याच पद्धतीने मुळा मुठाचा सुद्धा येत्या काही वर्षामध्ये कायापालट होईल, नक्की होईल. तर मला वाटतं हे महत्त्वाचे विषय आपल्याशी चर्चा करायचे होते. आपल्याला काही अजून काही विषय असतील तर आपण कृपया मांडा. सर, तुम्ही आता RMC प्लांटचं सांगितलं होतं की RMC प्लांट बद्दल तुम्ही बोललात, तर त्यांचं एक म्हणणं असं आहे की MPCB, PMRD आणि PMC या तिघांचे नॉर्म्स वेगवेगळे आहेत. म्हणजे काय, तर वेळेचे की आम्ही कॉर्पोरेशन